हे सगळं दाखलं. सातारा गॅझेटचा त्यांनी विषय काढलेला आहे. सातारा गॅझेटमुळे पश्चिम महाराष्ट्रातील जो मराठा आहे तो कुणबीमध्ये येईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी सुद्धा सरकारनं वेळ घेतला पाहिजे असं एक नवी मागणी आता पुढे आलेली आहे. अरे सगळेच गॅझेटियर्स आहेत काय. बॉम्बे गॅझेटियर सुद्धा आहे, सातारा आहे, याव आहे, तेव आहे, सगळ्या देशाचे गॅझेटियर्स आहेत. आणि मग त्याच्यामध्ये कोणतरी कुणबी असणारच आहे, मराठा असणारच आहे. तर त्यांना सगळ्यांनाच लागू करा. त्यांच्या एवढा अभ्यास काय आमच्याकडे नाही बाबा. असं काय याच्यात जरांगेंच्या मंचावरती सगळे राजकीय नेते येत आहेत, परंतु एकीकडे एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांच्यावरती जरांगे थेट टीका न करता फक्त फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून टार्गेट केलं जात आहे आणि कुठेतरी सामाजिक तेढ सुद्धा यातनं निर्माण होतीये. मला तुमचा प्रश्न समजला नाही. दोन प्रश्नाचे एकदम गल्लत झाल्यामुळे माझा गोंधळ उठतो. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं नाव न घेता केवळ फडणवीसांवरती मुख्यमंत्र्यांवरती टीका केली जाते. त्यांना विचारायला पाहिजे तो प्रश्न माझा नाही ना. ते टीका ते करतात, मी नाही करत आहे ना. आणि कुणी जायचं काय जायचं हे शेवटी मुख्यमंत्री ठरवत असतात. अगोदर जे काही शिंदे कमिटी नेमलेली आहे, शिंदे कमिटी नेमलेली आहे, त्यांचा काय अभ्यास. आणि ते सगळे जजेस आहेत ना, रिटायर्ड. आणि प्रधान सचिव आहे त्याच्याबरोबर. त्याच्यानंतर आहे ना ते स्टेप बाय स्टेप. तुम्ही मुख्यमंत्री यांना भेटलात, ज्यावेळेला हे सगळे पेपर्स दाखवले त्यावेळेला त्यांनी तुम्हाला नेमकं काय आश्वस्त केलं? तर त्यांनी हे सांगितलं की तुमचं म्हणणं जे आहे ओबीसीला धक्का लावणार नाही, आम्ही ओबीसीला अजिबात धक्का लावणार नाही. कुणबी प्रमाणपत्रावर राज्य सरकार PR काढण्याची तयारीत आहे आणि त्यामध्ये त्याचा अनुषंग असा आहे की गाव पातळीवरती स्क्रुटिनी समिती बनवून तशा पद्धतीनं सुलभता येण्यासाठी म्हणून ती सगळी त्या बाबतीत GR काढला जाणार. त्याच्या बाबतीत तुम्हाला काही माहिती आहे का? किंवा मला काही माहिती नाही आहे. माझं काय म्हणणं आहे की आतापर्यंत शिंदे समितीने काम केलंच ना. तिकडे गेले, तेलंगणाला गेले, इकडे गेले, तिकडे गेले, अभ्यास केलेला आहे. तसं काही आणखीन अभ्यास करायचा आणखीन करा. परंतु तुम्ही म्हणाल सर्रास मराठवाडा आणलं, सर्रास पश्चिम महाराष्ट्र आणि सर्रास मुंबई प्रांत, हे काही शक्य नाही. त्याला विरोध होणार. आंदोलनाची घोषणा करताय तुम्ही, कधीपासून आंदोलन सुरू होईल? कारण की ऑलरेडी मी आंदोलन आमचं सुरू झालं, पण आंदोलन म्हणजे तुमच्या इथेच येऊन अशा प्रकारचा गोंधळ घालणं म्हणजे आंदोलन आहे का? आम्ही गावात आंदोलन सुरू केलेलं आहे. आम्ही तालुक्यात, जिल्हा परिषद, जिल्ह्यामध्ये तिथे आता उद्यापासून आम्ही जे आहेत कलेक्टर कचेरीवर जाणार आहोत, त्यांना देणार आहोत आमचं निवेदन. काय म्हणतात ते काही लोक जे उपोषणाला बसणार आहेत आणि हे सगळं हे करून सगळ्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर आम्हाला जर पुढे असं वाटलं की हे जे आहेत काही गोष्टी आमच्या विरुद्ध जाणून बुजून सरकारनं जर गेलेल्या आहेत किंवा आमच्यावर अन्याय झालेला आहे, तर हे थोडंसं गणपती आणि गेल्यानंतर. आणि आज जसं कोर्टाने सुद्धा विचारलं की त्या काय आझाद मैदानामध्ये पाणी आहे बसायला, त्यांनी सांगितलं पाऊस होता, तुम्हाला माहिती होतं, मग कसे काय आला तुम्ही पाण्यामध्ये? तर हे सगळं तोपर्यंत निपटू द्या, मग बघू, येऊ आम्ही. सरकार सर्व पर्यायांची चाचपणी करते आहे. 2 दिवस झाले मराठा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होते आहे. जरांगे मागे हटायला तयार आहेत. मग याच्यातून मार्ग कसा निघेल, तोडगा कसा निघेल? ते आता ते समिती आहे, शिंदे समिती आहे, नंतर विखे पाटील समिती आहे, ते त्याच्यावर अभ्यास करतात. माझा मुद्दा एवढाच, भटक्या मुद्दा ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, एवढा फक्त. बाकी त्यांना काय करायचं ते. राज ठाकरे म्हणतात शिंदेनाच विचारा काय ते. हो, आता राज ठाकरे म्हणतात ठीक आहे, आता त्यांना काय उत्तर द्यायचं आहे ते जरांगेने दिलेलं आहे का. परंतु जे आहे सगळ्यांनी चांगली भूमिका घेतलेली आहे की बाबा माणुसकीच्या दृष्टीनं जे आहे तिथल्या लोकांना चहा पाणी नाश्ता जेवण द्या. तुमच्या ओबीसी नेत्यांवरती हल्ले होत आहेत, तुमच्या ओबीसी नेत्यांवर काही ओबीसी नेत्यांवरती हल्ले पण होत आहेत. काय होत आहे? हल्ले होत आहेत, काही ओबीसी नेत्यांवरती हल्ले पण होत आहेत. कशासाठी? आम्ही कोणाला हल्ले करत नाही. ते का आमच्यावर हल्ले करतात? लक्ष्मी नाक्यांवरती हल्ले झाले. हो बरोबर ना. तुम्ही का कशासाठी करता? आणि असे हल्ले झाले तर पोलिसांनी ताबडतोब निर्णय घ्यायला नको का? पाऊल उचलायला पाहिजे त्यांनी. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे दोन्ही राष्ट्रवादींचा हात आहे असं
काही वेळापूर्वीच लक्ष्मण हाके यांनी स्टेटमेंट केले. तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून सध्या भूमिका मांडताय, पण तुम्ही राष्ट्रवादीचे नेते सुद्धा आहात. त्याबद्दल तुम्ही काय बोलता? मी ओबीसीचा नेता म्हणून इथे बसलेलो आहे. मंत्रिमंडळात सुद्धा ओबीसीचा नेताच आहे. मी आमदार पण ओबीसीचा नेता म्हणूनच बसलेलो आहे. आज नाही 35 वर्षापासून बसतो आहे. घुमंतु है, ये है, वो है, सब कुछ है. तो ये सब जो है अलग अलग इन जो लोग मेरे यहाँ बैठे हैं, कई लोगों के अलग अलग जो है ओबीसी संस्था संगठन है और समता महात्मा फुले समता परिषद के हमारे सारे लोग, हम सारे यही जगह बैठे हैं और हमने जो विचार विमर्श किया कि आगे हम क्या करेंगे. तो ये तय हुआ है कि ओबीसी में पहले से जो है गैर कानूनी ढंग से, एक लफ्ज में गैर कानूनी ढंग से ओबीसी में किसी को भी जगह नहीं देना चाहिए. कदम कि जो कानून, जो हाई कोर्ट के जजमेंट्स है, सुप्रीम कोर्ट के जो निर्णय है, उनको देखा जाए, मंडल कमीशन को देखा जाए, कालेलकर कमीशन को देखा जाए. वो 2 कमीशन जो निकले, मंडल और उन्होंने भी नकारा है कि ये जो रूलिंग कम्युनिटी है, मराठा कम्युनिटी, वो बैकवर्ड नहीं है. यही सुप्रीम कोर्ट ने कहा. यही 4 यहाँ जो आयोग बने, उनका भी जजमेंट यही आया. तो इसके विपरीत जाकर अगर कुछ गलत, हाँ, जहाँ तक वो कहते हैं कि हैदराबाद गैजेटियर है ना, वो गैजेटियर, तो देख लो.